नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो मुद्दा म्हणजे काय की माझी पेड काउन्सिलिंगची फीस किती असणार आहे तर रजिस्ट्रेशनसाठी फक्त तुम्हाला 999 याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही माहिती दिली जाईल आणि मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। माझी पेड काउन्सिलिंग ही सगळ्यांपेक्षा वेगळी कशी राहणार आहे त्याबद्दल। ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की MBBS साठी तुमचा महाराष्ट्रामधला रँक केवढा असला पाहिजे अथवा SML रँक केवढा असला पाहिजे तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज अथवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सिलेक्शन होईल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। ठीक आहे, तर बघून घेऊया आपण। सगळ्यात अगोदर विद्यार्थी किती असतात महाराष्ट्रामध्ये तर मागच्या वर्षीचा डाटा हा मी सांगते तुम्हाला। एक 55,000 विद्यार्थी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन झालं होतं, म्हणजे 55,000 विद्यार्थ्यांनी स्टेट कोटामधून काय केलं होतं, अप्लाय केलं होतं काउन्सिलिंगसाठी महाराष्ट्रामध्ये। किती हजार? 55,000। ठीक आहे, या वर्षी तो आकडा राहील का तर शक्यतो तो आकडा राहणार नाही, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का विचार केली आपण तर कट ऑफ मागच्या वर्षी 55,000 विद्यार्थी होते, या वर्षी हा डाटा घटून 17,200 विद्यार्थी झालेले आहे। म्हणजेच मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी 2,37,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला होता, पण या वर्षी 17,200 विद्यार्थी घटले आहे, म्हणजे कमी झालेले आहे। त्याच्यामुळे सुद्धा जे रजिस्ट्रेशन होण्याचे चान्सेस आहे ते 55,000 पेक्षा कमी आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी किती जागा रिक्त असतात, किती जागा असतात, सोबतच प्रायव्हेट साठी किती जागा असतात ते मी कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। सोबतच SML रँक काय आली ते कोणत्या SML रँकच्या आत तुमची रँक आली पाहिजे तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं सिलेक्शन हो, या व्हिडिओमध्ये मी ते सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये म्हणजेच GMC कॉलेजेसमध्ये किती सीट आहे तर 5,850 सीट तुम्हाला बघण्यास मिळतात। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रायव्हेटची सीट किती आहे तर 3,220 विद्यार्थी इथं आपल्याला बघण्यास मिळतात, म्हणजे ही मागच्या वर्षीचा जो डाटा होता तो इथं घेण्यात आलेला आहे। ठीक आहे, आणि या वर्षीचे कॉलेज काही ऍड होतील तर हे सीट वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे। तर टोटल MBBS कॉलेज सीट किती आपल्याकडे 8,161। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये। त्याच्यानंतर आपण गोष्ट करून घेऊया की एवढे सीट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। ठीक आहे, स्टेट कोटामधून। त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर मागच्या वर्षी 55,000 सांगितले होते मी, एकदम शार्प आकडा सांगितला आपण, तर मागच्या वर्षी 55,781 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं काउन्सिलिंगसाठी। याच्यामधून कॉम्पिटिशन हा खूप कमी असतो। कस का कमी असतो कारण 55,000 विद्यार्थी हे डायरेक्टली MBBS ला तर ऍडमिशन घेणार नाही, म्हणजे दुसऱ्या कोर्सेससाठी सुद्धा अप्लाय करत असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर नीटचा कट ऑफ हा कमी होईल का तर हो, 100% नीटचा कट ऑफ, नीट 2025चा कट ऑफ कमी होणार। मागच्या वर्षी 619 मार्क वरती लास्ट स्टुडंट ऍडमिट झाला होता MBBS कॉलेजसाठी GMC मध्ये। ठीक आहे, तर आपण कॅटेगरी वाईज अनालिसिस बघितलं इथं, कॅटेगरी वाईज अनालिसिस ऑफ MBBS स्टुडंट, MBBSचा डाटा। तर सगळ्यात अगोदर आता SML काय असतं ते बघून घेऊया आपण। तर मी SML एक असं तुम्हाला शीट बनवून तुम्हाला सांगू इच्छितो की SML काय असतं की महाराष्ट्रामध्ये केवढी रँक आलेली आहे याला SML आपण म्हणतो, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट। SML म्हणजे काय असतं तर स्टेट मेरिट लिस्ट। ठीक आहे, आता स्टेट मेरिट लिस्ट मध्ये असे तुमचे नंबर दिले जातात। ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। तर जे SML सीट आहे ते SML रँक आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय असतं की तुमची कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरीमधून तुम्ही कोणत्या स्थानावर आहात। ठीक आहे, समजा SML 3 आहे एका विद्यार्थ्याची, तो OBC कॅटेगरीमधून बिलॉंग करतो आहे, OBC कॅटेगरीमधून बिलॉंग तो करत आहे आणि त्याची OBC मधली रँक काय आहे 3 आहे, पण त्याचा SML रँक किती आहे तर SML रँक 3 आहे आणि OBC कॅटेगरीमधून त्याचा नंबर काय येत आहे तर 1 येत आहे। ठीक आहे, तर म्हणजे NTC आहे, आता 5 नंबरचा विद्यार्थी आहे, 5 SML ज्याची रँक आहे आणि त्याच्या NTC मधून किती नंबर येत आहे तर 1 नंबर येत आहे। ठीक आहे, तसंच आपण 7 नंबर आहे, SML रँक ही 7 आहे, पण OBC मध्ये त्याची रँक काय आहे 2 आहे। तर हे सगळ्यात महत्वाचं असतं तुम्हाला बघण्यासाठी, म्हणजे जी रँक असते तुमची कॅटेगरी रँक असते ती सगळ्यात जास्त मॅटर करते यामध्ये। ठीक आहे, समजलं तुम्हाला? गुड। त्याच्यानंतर आपण बघून घेऊया
की कॅटेगरी वाईज अनालिसिस म्हणजे कॅटेगरी वाईज किती सीट आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी. तर सगळ्यात अगोदर जर का आपण गोष्ट केली तर एससी कॅटेगरीसाठी टोटल सीट किती आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटलाच तुम्ही सेमी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतात, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट जर का बघितले आपण एससी कॅटेगरीसाठी तर 640 आहे. किती आहे? 640. आणि सोबतच प्रायव्हेटसाठी 199, ठीक आहे. तर एससी कॅटेगरी मधून असाल तुम्ही आणि तुमची जर का तुमची कॅटेगरी रँक महाराष्ट्रामधून 839च्या आत येत असेल तर 100% तुमचा नंबर हा कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागून जाईल. आता त्याच्यानुसार पण ते जी कॉलेज लिस्ट असती ती जशी बनवली तुम्ही त्याच्यानुसार तुमचा नंबर लागेल. आणि जसं विद्यार्थी दुसरे टाकतात म्हणजे एससी कॅटेगरीमधून एखादा कॅन्डिडेट आहे तो कसं त्याची कॉलेज लिस्ट बनवतो त्याच्यावरती पण खूप जास्त हे डिपेंड करत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो चॉईस फिलिंग असते तुमची, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. बघा काउन्सिलिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि ते खूप साऱ्या गोष्टी आहे ना या चॅनलवरती सगळ्या पडलेल्या आहेत. फक्त तुम्हाला चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ बघायचे, तुम्ही स्वतः पण तुमची काउन्सिलिंग करू शकता जर का तुम्ही चॅनलवरती प्रॉपरपणे फॉलो करत असाल तर, ठीक आहे. तर आपण इथं बघितलं की 640. आता हा माझा डाटा आहे का? तर नाही. मी स्वतः डाटा काढलेला आहे का? तर नाही. हा डाटा कुठलचा आहे? तर सीईटी सेलच्या सीट मॅट्रिक्स वरून हा डाटा काढण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता सीट मॅट्रिक्स काय असते? तर सीट मॅट्रिक्स म्हणजेच जे तुमची कॉलेजची लिस्ट येत असते त्याच्यावरती हे जागाचं पण डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे. तर ह्या टोटल जागा काढलेल्या आहे मी. तर टोटल जागा किती आहे? गव्हर्नमेंटसाठी 640 आणि प्रायव्हेटसाठी 199. हे MBBS साठी गोष्ट करत आहे मी फक्त. तर टोटल सीट किती आहे आपले एससी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये? तर 839 सीट इथं आपल्याला एससी कॅटेगरीसाठी बघण्यास मिळतात. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी बघितली आपण तर 345 ते 108. 345 हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि 108 हे कशामध्ये? तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये. तर टोटल सीट एसटी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 453 आहे, ठीक आहे. विजे कॅटेगरी बद्दल विचार केला आपण, विजे ए त्याच्याबद्दल विचार केला तर 151 आपल्याला बघण्यास मिळतात. काय? गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सीट. तसंच 45 सीट हे प्रायव्हेटसाठी बघण्यास मिळतात आपल्याला. तर टोटल सीट किती झाले? 196. NTBचा विचार केला तर 124 सीट गव्हर्नमेंटसाठी देण्यात आलेले आणि 38 सीट हे आपल्या कशासाठी देण्यात आलेले? तर प्रायव्हेटसाठी देण्यात आलेले. म्हणजे टोटल 162 सीट आपले देण्यात आलेले. आता तुम्हीच विचार करा, जर का एसटी कॅटेगरी असली तुमची आणि 453 मध्ये 453च्या आत जर का तुमची रँक येत असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण बघून घेऊया एनटीसीचा विचार केला तर 173 जागा गव्हर्नमेंटसाठी देण्यात आलेल्या आहेत. तसंच आपण विचार केला प्रायव्हेटसाठी तर 54 देण्यात आलेल्या आहे. म्हणजे 227 जागा हे एनटीसीसाठी आपल्याला देण्यात आलेल्या आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया की एनटीडी साठी काय? तर एनटीडी साठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 101 जागा देण्यात आलेल्या आहे. तसंच आपण विचार करून घेऊया की प्रायव्हेटसाठी किती आहे? तर 31 आहे. तसंच आपण म्हणजे टोटल सीट किती? 132. म्हणजे एनटीडी कॅटेगरी मधून असाल तुम्ही आणि जर का तुमची रँक कॅटेगरी रँक SML मध्ये 132च्या आत असेल तर तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे. तसंच आपण ओबीसीचा बद्दल विचार केला तर 933 गव्हर्नमेंटसाठी आहे आणि 292 कशासाठी आहे? तर 292 हे प्रायव्हेटसाठी आहे. 1225 जागा तुम्हाला इथं रिक्त बघण्यास मिळतात. तसंच SCBCचा विचार केला तर 495 हे कशासाठी आहे? तर गव्हर्नमेंटसाठी आहे आणि 307 हे प्रायव्हेटसाठी आहे. म्हणजेच किती झाले? 802, ठीक आहे. तसंच EWSचा विचार केला तर 487 जागा हे गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी. EWS मध्ये काही जागा नसतात. म्हणजे 487 जागा आहे तुमच्या कशामध्ये आहे? तर याच्यामध्ये आहे 487च्या आत जर का EWS मध्ये रँक आली तुमची शक्यता आहे की तुमचा नंबर हा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागून जाईल. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 1278, ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी 1667, ठीक आहे. 2945 जागा तुम्हाला बघण्यास मिळतात. आता एकदम रफली बघितलं आपण तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जे मी सांगितलं तुम्हाला आत्ताच, ही तुमची SML रँक आहे, ठीक आहे. जी पण असेल समजा 1225 आहे. एक्झाम्पल देत आहे मी, याला सिरियस घेऊ नका. सोबतच AIR जे पण असेल तुमची XYZ नेम तुमचं XYZ असेल, ठीक आहे. ही SML रँक आली तुमची. आता SML रँक तुमची आली 1225 आणि तुम्ही SC कॅटेगरी मधून बिलॉंग करत आहात आणि तुमचं SML आलं, कॅटेगरी रँक आली
एक्झाम्पल आहे फक्त. कॅटेगरी रँक आली तुमची समजा 480, एक्झाम्पल आहे, परत परत सांगत आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागू शकतो का MBBSचा? तर हो. का? कारण सीट किती आहे? 640 सीट आहे महाराष्ट्रामध्ये, आहे का नाही? समजलं तुम्हाला? सो आय होप तुम्हाला हे नक्कीच कळालं असेल. तो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.